नमस्कार. आम्ही या स्टॉलला माहिती देणार आहोत ती म्हणजे व्हाईट ग्रप हुमणी. आपण त्याला मराठीमध्ये हुमणी म्हणतो. हुमणीचे दोन प्रकार असतात. दोन प्रकारामध्ये एक असते नदीकाठची हुमणी, त्याला आपण ल्युकोफोलस म्हणतो, आणि एक असते ती म्हणजे माळावरची हुमणी, जे होलोट्रिचस. आपल्याकडं माळावरची हुमणी ही जास्त प्रमाणात दिसते आणि कोल्हापूर साईडला किंवा नदीपट्ट्यात आपल्याला नदीकाठची हुमणी म्हणजे ल्युकोफोलस दिसते. त्याच्यामध्ये आपण त्याचे प्रकार आहे का आपल्याला त्याचे कंट्रोल कसं करायचं. तर कंट्रोल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याची नांगरणी करायची, खोल नांगरट करायची, आणि खोल नांगरट केल्यावर ते पक्षी जे येणार ते ते आळी खाल्ली जाते त्यांच्यामुळे. आणि त्याच्या खोल नांगरट झाल्यावर आपल्याला दुसरा एक प्रकार करायचा तो म्हणजे लाईट ट्रॅप वापरायचे. त्याच्यामध्ये हा जो कंबो लाईट ट्रॅप आहे तो आपल्याला 1200 ते 1300 रुपयापर्यंत भेटतो. त्याचा हेक्टरी एक ट्रॅप वापरायचा आहे. दुसरं आपल्याला जे स्वस्तात करायचंय ते म्हणजे एक एक खड्डं खांदायचं, त्याच्यामध्ये एक पन्नी आतरायची, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये थोडं डिझेल टाकायचं, आणि एक बल्ब लावायचा मध्ये. 200चा बल्ब जरी लावला तरी त्याच्यामध्ये हुमण्या याच्यामध्ये येतात. आणि दुसरं त्यातला हे जरी ज्याच्याकडे खर्चासाठी नसेल त्याला छोटा ट्रॅप आहे. छोट्यामध्ये फक्त एक एखाद्या लिंबाखाली आपल्याला एक बल्ब घ्यायचा, त्याच्या खाली घमिला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडं रॉकेल किंवा डिझेल टाकायचं. रॉकेल आता नाही भेटत पण डिझेल टाकायचं, आणि तो एक चांगला ट्रॅप आहे. आणि आता त्याची थोडी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली ते म्हणजे लूर ट्रॅप, जे आपण सगळ्या पिकांमध्ये वापरतो कपाशीत. पण ह्याच्यामध्ये जे लूर आहे याच्यामध्ये एक होलोट्रिचस नावाचा लूर येतो. एकच कंपनी कोल्हापूरची ती बनवती. त्याच्यामध्ये इथं आपल्याला लूर लावायचा आणि खाली याच्यात पाणी टाकायचं आणि त्यात थोडं रॉकेल टाकायचं. रॉकेल टाकलं का त्याच्यामध्ये ते मेल कीटक त्याच्यात आकर्षित होतात आणि ते नंतर मारून टाकायचे. याची कॉस्टिंग येते सध्या, तो आम्ही जर चेक केलाय अमेझॉनला, तो सध्या 323 रुपये त्याची किंमत आहे. 2 लूर प्लस हे, याची 1100 ते 1200 किंमत आहे. आपला जो छोटा ट्रॅप आहे तो फ्री मध्ये होतोय, त्याच्या काय बाकीची गरज नाही. आणि त्याची लाईफ सायकल अशी आहे, आपण जर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पकडायचे तर व्हाईट ग्रप. ते ग्रप आहे, त्याला व्हाईट ग्रप कोण म्हणते, त्याची आळी व्हाईट कलरची असते म्हणून त्याला व्हाईट ग्रप म्हणतात. आणि आपल्याला त्याचे भुंगे पकडायचे, कारण की भुंगे हे मे महिन्याच्या एंडला म्हणजे पहिला पाऊस पडल्यावर आणि जे जूनच्या पहिल्या आठवड्यात येतपर्यंत ते भुंगे येतात. आणि ते भुंगे पकडून आपल्याला त्याची कंट्रोल करायचे, कारण ते भुंगे त्यांचं मिलन झालं का ते एक भुंगा 50 ते 60 अंडे देतो, आणि ते जमिनीत 10 ते 15 सेंटीमीटर खोल अंडे देतात. आणि त्याच्यापासून जी आळी तयार होती ती 7 ते 8 महिने टिकते. आणि ते कंट्रोल करणं कोणालाही शक्य नाही. त्याच्याकरता आपल्याला फक्त ड्रेंचिंग करणं हे विद्यापीठाचं एक रिकमेंडेशन आहे ऊसासाठी. त्याच्यामध्ये लोकल कंपनीमध्ये घेतलं तर एक पुलिस नावाचं एक इन्सेक्टिसाइड येतं. त्याच्यामध्ये फेप्रोनिल प्लस इमॅडाक्रोपिड असतंय. ते कंटेन असलेलं पुलिस आहे, किंवा लॅसेंटा नावाने एक येतं, त्याचं ड्रेंचिंग आपण करू शकतो. हे सध्याला फक्त रिकमेंडेशन आहे, बाकी रिकमेंडेशन त्याच्या अजून आलेले नाही. लूर मध्ये पण फक्त आपल्याला जी माळावरची हुमणी त्याचेच लूर उपलब्ध आहे. जी नदीकाठची हुमणी त्याचे लूर कोणतीही कंपनी सध्या तरी नाहीये त्याचे. अशा प्रकारे आपण आपल्या मोहिमेमध्ये ह्या ट्रॅपचं डेमॉन्स्ट्रेशन, आपल्याला 100 हेक्टरसाठी एक डेमॉन्स्ट्रेशन घ्यायचं आहे प्रत्येक गावामध्ये, आणि स्वस्तात मस्त आपला याने प्रत्येक जण बनवू शकतो. हा, आता हुमणीमध्ये सगळ्यात महत्वाचं रासायनिक पेस्टिसाइड वापरण्यापेक्षा जैविक कीड नियंत्रणावर जर आपण भर दिला तर तो जास्त फायदेशीर ठरतो. जैविक कीड नियंत्रणामध्ये आपण सुरुवातीला म्हणजे 30 mm पाऊस झाल्यानंतर जेव्हा भोंगे जमिनीमध्ये अंडे टाकायला जातात, तर अंड्यानंतर लगेच 10 ते 12 दिवसात आळी तयार होते. तर त्या आळीसाठी आपण मेट्रायझम एकरी 3 ते 5 किलो हा डोस जर आपण वापरला जमिनीमधून, पाण्यामधून किंवा ड्रिंचिंगद्वारे, तर हुमणीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. किंवा EPM जो सूत्रकमी, या सूत्रकृमी सुद्धा एकरी 2 लिटर हा डोस आहे. आपण 1 लिटर सुरुवातीला प्रादुर्भाव कमी असताना 1 लिटर जरी वापरला एकरी तरी पण चालतो. त्याने चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. बिवऱ्या बासिन्या हा पण एक पर्याय आहे त्याला, जी जैविक बुरशी, त्याचा पण आपण एकरी 5 किलो पर्यंत वापर करू शकतो. सगळ्यात इफेक्टिव्ह EPM सूत्रकृमी ठरलेला आहे, कारण मेट्रायझम आणि बिवऱ्याच्या संपर्कात आळी आली तर तिला प्रादुर्भावग्रस्त होते. परंतु EPM सूत्रकृमीचा असं आहे का तो त्या आळीला शोधून मारतो. फक्त त्याला एकच अट आहे का त्याला आर्द्रता पाहिजे, कारण जेवढा ओलावा जमिनीमध्ये तेवढा तो जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि इको फ्रेंडली असल्यामुळं आपलं VSI वसंतदार शुगर इन्स्टिट्यूट इथे पण तो 500 रुपये लिटरने मिळतोय, पोच मिळतोय शेतकऱ्यांना. तर त्याचा जास्तीत जास्त वापर करणे फायदेशीर ठरेल.